अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। काँग्रेसचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट सुनील नामोजवार यांचा झंझावात लढणार आणि जिंकणार। भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या नाट्यमय राजकीय घडामोडीच्या अंतिम क्षणी काँग्रेसचा हात हाती घेणारे सुनील नामोजवार यांनी भद्रावती विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करून आगामी निवडणूक जिंकू असा आशावाद अपडेट इंडियाशी बातचीत करताना व्यक्त केला। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। आपल्या समेत आहेत ॲडव्होकेट सुनील नामोजवार, ज्यांनी प्रदीर्घ काळापासून भाजपामध्ये शहर प्रमुख म्हणून एकनिष्ठ असं कार्य केलेलं आहे। अंतिम क्षणी त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांना त्या प्रवाहातून कुठेतरी दूर केलं अशी त्यांची खंत आहे आणि ते आता सध्याच्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर झालेले आहेत। त्यांना विचारू आहे की या भद्रावतीच्या विकासाचं त्यांचं विजन काय। नमस्कार, मी 1998 पासून या भद्रावती शहराच्या विकासासाठी सातत्यानं माझ्या डोक्यात असणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या आणि या भद्रावतीकरांवरती असलेलं माझी जी निष्ठा आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे त्याच्या आधारावर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मी घेतलेली आहे। मला त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। या भद्रावती शहरामध्ये काम करत असताना भद्रावती शहर हे स्वच्छ, सुंदर आणि हिरवंगार व्हावं आणि प्रदूषणमुक्त व्हावं अशा पद्धतीचं काम या भद्रावती शहरामध्ये आम्ही करणार आहोत। भद्रावती शहर हे पर्यटन स्थळ आहे। पर्यटन स्थळामध्ये जैन मंदिर, बुद्ध लेणी, गणेश मंदिर, भद्रनाथ मंदिर, भवानी मंदिर असे अनेक प्राचीनकालीन मंदिर या आपल्या भद्रावती शहरामध्ये आहेत। त्याच्या स्थळांचा विकास आणि सातत्यानं या भद्रावती शहरामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत ते प्रमुख रस्ते हे काँक्रिटीकरण करून त्या रस्त्यामध्ये लाईटिंगची व्यवस्था, दोन्ही साईडने ड्रेनेजची व्यवस्था अशा पद्धतीचं एक भद्रावती शहराला खऱ्या अर्थानं शहराचं रूप देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। भद्रावती शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या ह्या झुडपी जंगलाच्या आहेत। त्या झोपडपट्ट्यांना महसूल विभागामध्ये टर्न करून त्या ठिकाणी त्यांना स्वतःचे पट्टे त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यानंतर भद्रावती शहराला लागून एक MIDCची जागा आहे, त्या ठिकाणी अनेक कारखाने त्या ठिकाणी येतात। या भद्रावती शहरातील युवक जे आहे, बेरोजगार युवक आहेत, त्या बेरोजगार युवकांना या कंपन्यामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी न्याय देता येईल आणि त्याच्यासाठी आंदोलनसुद्धा करण्याचं काम पडलं तरी ते आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि त्याच्यानंतर भद्रावती शहरामध्ये जे तलाव आहेत, जसं गौराळा तलाव आहे, डोलारा तलाव आहे, डोलारा तलावामध्ये डोलारा तलाव जिथे जसे लोक बसलेले आहेत त्या लोकांना संरक्षण देऊन तिथे ते कसं त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करता येईल याचासुद्धा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। आणि अशा पद्धतीने अनेक कामं, अनेक विकासाची कामं आहेत की जे माझ्या डोक्यामध्ये आहेत। भद्रावती शहरामध्ये 110 हेक्टर जमीन आहे, त्या ठिकाणी वन विभागाचं वन गार्डन त्या ठिकाणी आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। म्हणजे असे अनेक विकासाची कामं आहेत की जे अजूनपर्यंत भद्रावती शहरामध्ये झालेले आहे। हा डेव्हलपमेंट प्लॅन हा माझ्या कालावधीत तयार झालेला आहे। क्रीडांगण कुठे करायचे आहेत, शाळा कुठे बांधायचे आहेत, दवाखाना कुठे बांधायचा आहे, मार्केट कशा पद्धतीने डेव्हलप करायचं आहे याची कल्पना माझ्या डोक्यात आहे, कारण तो डेव्हलपमेंट प्लॅनच आमच्या माझ्या कालावधीत झालेला आहे। त्याच्यामुळं अनेक विकासाची कामे या ठिकाणी आम्ही करणार आहोत। माझी एक मतदारांना नम्र विनंती अशी आहे की आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी भद्रावती शहरामध्ये गेली 25 वर्षापासून अनेक नगराध्यक्ष आपण पाहिलेले आहेत। मला तुमच्या माध्यमातून या भद्रावती शहराचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान आपण सर्वांनी मला दिला आणि त्या माध्यमातून मी फक्त अडीच वर्ष मला मिळाले। त्याच्यातही मी अनेक कामे या ठिकाणी केलेली आहेत। जसं आपल्या भद्रावती शहराची नगरपालिकेची बिल्डिंग असो, 33 kV सबस्टेशन असो किंवा 33 कोटीची पाणीपुरवठा योजना असो, पर्यटन स्थळाचा विकास असो, अशा अनेक कामे त्या ठिकाणी मी केलेली आहेत। हे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत आणि अनेक कामं पुन्हा सुद्धा मी या ठिकाणी करणार आहेत। आपणास विनंती आहे की
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण आपापल्या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून मतदान करावं आणि नगराध्यक्ष म्हणून मला असं आपण मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती या ठिकाणी आपणास करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते ॲडव्होकेट सुनील नामोजवार. त्यांनी कुठेतरी एक खंतही व्यक्त केली आहे आणि परत भद्रावती शहराशी ते अत्यंत निगडीत असल्यामुळे भद्रावतीचं जे काही विझन आहे विकासाचं ते विझन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. जिल्हा प्रतिनिधी सुधीर पाटीलसह तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसवारे.